अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाटेवाडी या गावात सप्टेंबर 22 रोजी पारधी समाजातील एका महिलेला मृत्यूनंतर गावात अंत्यसंस्कार करण्याची परवानगी गावातीलच एका तथाकथित गावगुंडाने नाकारली। मृत्यूनंतरही व्यक्तीला आपल्या मातीत शेवटचा निरोप मिळावा हा मूलभूत मानवी हक्क आहे। मात्र जात-पातीच्या दहशतीमुळे पारधी समाजातील या महिलेचा तो हक्क हिरावला गेला। या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण आबा जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, कायदेशीर मार्गाने संघर्ष केला आणि गावगुंडांच्या विरोधाला न जुमानता अखेर त्या गावातच सन्मानाने अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले। ही घटना केवळ एका कुटुंबाची मिळून आता तब्बल 19 वर्षांचा कालावधी उलटून गेल्याचे आणि अजूनही या काळात अनेक सरकारी आली गेली समाजाला विकासाचे दावे सामाजिक समतेच्या घोषणा झाल्या, पण समाजाच्या तळागाळातल्या सामाजिक आदिवासी बातम्या पाहून समाजाच्या जीवनात फारसा बदल घडून आलेला दिसत नाही। न्याय आणि सन्मानाच्या लढ्याच्या नावाने होणारे भेदभाव, अन्याय आणि दहशत संपवायला लाईक करा, सबस्क्राईब करा। सप्टेंबर 22 रोजी घडलेली एक घटना हेच वास्तव ठळकपणे दाखवून देते। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाटेवाडी या गावात पारधी समाजातील एका महिलेला मृत्यूनंतर गावात अंत्यविधी करण्याची परवानगी गावातीलच एका तथाकथित गावगुंडाने नाकारली। मृत्यूनंतरही एखाद्या व्यक्तीला आपल्याच मातीत, आपल्या गावात सन्मानाने शेवटचा निरोप मिळावा ही अगदी मूलभूत मानवी अपेक्षा आहे। पण पारधी समाजातील या मृत महिलेला हा अधिकार नाकारला गेला, कारण ती या समाजाची होती, जो समाज आजही भटक्या विमुक्त म्हणून ओळखला जातो, जो समाज आजही गावोगावी संशयाने पाहिला जातो, जो समाज सामाजिक दहशतीला रोज सामोरा जातो। ही घटना घडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आणि भटक्या विमुक्त समाजाचे नेते अरुण आबा जाधव यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली, कायद्याच्या मार्गाने संघर्ष केला, समाजाच्या बाजूने उभे राहिले, गावगुंडाच्या दहशतीपुढे झुकण्याऐवजी न्यायाचा मार्ग स्वीकारला। परिणामी अखेर त्या गावात, त्या जागेवर, त्याच मातीत पारधी समाजातील या महिलेवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले। हा केवळ एक अंत्यसंस्कार नव्हता, तर तो सामाजिक सन्मानाचा विजय होता। पण प्रश्न इथेच थांबत नाही। आजही स्वातंत्र्याच्या 19 वर्षांनंतर दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त समाजाला अशा सामाजिक दहशतीला सामोरे जावे लागते। ही वस्तुस्थिती किती भयावह आहे हे या घटनेतून स्पष्ट होते। आपण कितीही प्रगत झालो असे सांगितले तरी वास्तव वेगळेच सांगते। गावोगावी अजूनही जातीवरून भेदभाव होतो। अंत्यसंस्कारापासून ते पाण्याच्या विहिरीपर्यंत, मंदिरे असो वा शाळा, दलित, आदिवासी समाजाला तुम्ही वेगळे आहात, तुम्ही कनिष्ठ आहात असा अपमानजनक संदेश रोज दिला जातो। राजकीय नेते मात्र वेगवेगळ्या रंगांचे स्वप्न दाखवतात। कधी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाची चर्चा करतात, तर कधी सामाजिक न्यायाच्या नावाने घोषणाबाजी करतात। पण जमिनीवरचे वास्तव वेगळेच दिसते। संविधानाने दिलेले हक्क मिळवण्यासाठी आजही आंदोलने करावी लागतात, मोर्चे काढावे लागतात, कायद्याच्या दारात न्याय मागावा लागतो। मग राज्यकर्त्यांचे काम काय आहे? सामान्य नागरिकाने प्रत्येक वेळी न्यायासाठी रस्त्यावर उतरणे, पोलीस ठाण्यात धाव घेणे, न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे हेच का त्याचे भविष्य? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिले तेव्हा त्यांनी प्रत्येक भारतीयाला समान हक्क मिळावा, कायद्यापुढे सर्व समान असावेत या उद्देशानेच तर तो दस्तऐवज घडवला होता। पण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांचा प्रत्यक्षात उपभोग घेण्याची वेळ आली की सामाजिक दहशत, गावगुंडांची गुंडगिरी, राजकीय नेत्यांची बेफिकिरी आणि प्रशासनाचा ढिसाळपणा यामुळे ते हक्क मिळत नाही। जणू काही या समाजाने श्वास घ्यायचाही हक्क कमवूनच घ्यावा लागतो। पारधी समाज हा भटक्या विमुक्त समाजातील एक प्राचीन समाज आहे। ब्रिटिशकालीन काळात या समाजावर गुन्हेगार समाज अशी कलंकित छाप टाकण्यात आली। 1871च्या क्रिमिनल ट्रायब्स ॲक्टनुसार त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले। स्वातंत्र्यानंतर हा कायदा रद्द झाला असला तरी त्या मानसिकतेत बदल झालेला नाही। अजूनही पारधी समाजाकडे शंकेच्या नजरेने पाहिले जाते। त्यांना मूलभूत मानवी अधिकार नाकारले जातात। शिक्षण, रोजगार, आरोग्य या क्षेत्रात ते मागे पडलेले आहेतच, पण त्याहून भयंकर म्हणजे सामाजिक सन्मानाचा अधिकारही त्यांच्याकडून हिसकावला जातो। अहिल्यानगरच्या घटनेत नेमके हेच दिसले। मृत्यूनंतरही त्यांना गावात अंत्यसंस्कार करू दिले नाहीत। ही फक्त एका कुटुंबाची किंवा एका गावाची घटना नाही, ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाची आणि समाजातील दुटप्पी मानसिकतेचे जिवंत उदाहरण आहे। आज भारतात अनेक नेते जातीवरून समाजाला एकत्र करण्याचे, तुकडे करण्याचे, आरक्षणावरून वाद निर्माण करण्याचे राजकारण करतात। काही नेते आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाचे समर्थन करतात, काही सामाजिक न्यायाचे नाव घेतात, तर काही जातीपातीच्या भावनांवर स्वार्थ साधतात।
पण प्रश्न असा आहे की या नेत्यांपैकी किती जणांनी पारधी समाजासाठी, भटक्या विमुक्त समाजासाठी, दलित आदिवासी समाजासाठी खरोखर न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर लढा दिला आहे? वंचित बहुजन आघाडी आणि अभिनव जाधव यांनी दाखवलेला लढा हा खऱ्या अर्थाने संविधानिक लढा आहे। हा लढा म्हणजे फक्त एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा नव्हता, तर त्या समाजाच्या अस्तित्वाचा, सन्मानाचा आणि हक्कांचा होता। हे प्रत्येक नेत्याने शिकण्यासारखे आहे। संविधानाच्या शपथा घेऊनही जे राज्यकर्ते निष्क्रिय राहतात, त्यांच्यासाठी ही घटना आरसा आहे। आज या घटनेच्या निमित्ताने आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, आपण खरोखर स्वातंत्र्यप्राप्त झालो आहोत का? आपण ज्या देशात राहतो तो देश प्रत्येक नागरिकाला समानतेने वागणूक देतो का? की अजूनही काही समाज आपल्या हक्कांसाठी रडतायत, झगडतायत, लढतायत? जोपर्यंत दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त समाजाला मानवी सन्मानाने जगता येणार नाही, तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यप्राप्त झाला आहे असे म्हणता येणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या तत्वांचा अवलंब करणे हे केवळ राजकीय भाषणापुरते न राहता ते प्रत्यक्ष कृतीतून दिसायला हवे। समाजातील प्रत्येक घटकाला आपल्याच मातीत, आपल्या गावात सन्मानाने जगता आणि मरता आले पाहिजे। पाटेवाडीच्या घटनेतून आपण हे शिकायला हवे की लढल्याशिवाय हक्क मिळत नाही। संविधान दिलेले आहे, कायदे आहेत, पण ते जिवंत करण्यासाठी संघर्ष करावा लागतो। आज गरज आहे ती समाजातील या दहशतीला धैर्याने तोंड देण्याची आणि राज्यकर्त्यांना जबाबदार धरण्याची। कारण संविधान दिलेले हक्क कागदावर नाही, तर आयुष्यात जगण्यासाठी असतात। अशाच संघर्षमय आणि सत्यावर आधारित बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र जनसंवादला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा आणि आमच्या सोबत या बदलाच्या लढ्यात सहभागी व्हा। आदिवासी महिलेला पुरायला गुंडाचा बंदोबस्त झालाच पाहिजे। पाटेवाडी येथील आदिवासी मृत्यू महिलेला पुरायला विरोध करणाऱ्या गुंडाचा बंदोबस्त झालाच पाहिजे। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अहिल्याबाई होळकरांचा सावित्रीबाई फुलेंचा अरे किचन काय झालं होतं? मेलेल्या माणसाला बी जागा नाही म्हणल्यावर काय जिंदगी आहे? मळ्याकडे बघायचं का लेकरांकडे बघायचं? सगळी लेकरं पाण्याकडे एकच एक झालं। सगळ्या वड्याला ह्याला नदीला पाणी आल्याने झालं। सगळे लेकरं कुठं गेले असं कुठं नाही। मड्या गाड्याला गेलो तर सगळी माणसं आम्हाला मारायला दांडा खोर तकडे घेऊन। त्यांची जागा बी नाही जागामध्ये चाललेलं असलं काय बरं। आपण फॉरेस्टमध्ये पुरणार होतो, असं बी काय कुणाच्या जागेत नव्हतो ना कुणाच्या ह्याच्यात नव्हतो, शासकीय जमिनीमध्ये होतो आपण। बरं आपण कुणाच्या हद्दीमध्ये नाही ना कुणाचं नाही, त्यांचे घर बी लांब होते, असं बी
अरे आदिवासाला न्याय मिळालाच पाहिजे. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा नमस्कार, मी ललिता. आपल्यासमोर सांगू इच्छिते की एक आदिवासी कुटुंबाचं एक मयत झाले. आदिवासी कुटुंबाचं काल रात्री मयत झाले आणि कालपासून गावकरी त्यांना पुरू देत नाहीयेत. तर असा आदिवासी समाजाने जो भारताचा मूल निवासी म्हटला जातो, भारताचा कर्ता करविता म्हटला जातो, ज्याचा अधिकार जंगलांवरती आहे म्हटलं, स्वतःची जागा नाहीये, ती लक्ष दिलं पाहिजे. आणि आज आम्ही तहसील कार्यालयासमोर आपलं आदिवासी समाजाचं मय्यत घेऊन बसलेलो आहे, धरणे धरून बसलेलो आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाहीये, जोपर्यंत आम्हाला हक्क मिळत नाहीये, तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन असंच ठेवणार आहे. आज या ठिकाणी पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील बेबी सैन्याच्या पवार, त्यांचं वय या ठिकाणी अंदाजे 65च्या पुढे आहे. हे सर्व आदिवासी समाजातील बांधव गेली अनेक दिवसापासून त्या ठिकाणी त्या गावामध्ये राहतात. बऱ्यापैकी शेतमजूर कष्टकरी आहेत, ऊसतोडीचं काम करतात. अनेक मुलं शिकलेले मुलं आहेत, वेगवेगळ्या व्यवसाय करतात. या समाजावरती गुन्हेगारीचा शिक्का गेली अनेक दिवसापासून मारला गेलेला आहे. परंतु या गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी हा आदिवासी समाज या ठिकाणी स्वतःचं आयुष्य बदलविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. परंतु 2 दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली. पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येतोय. या ठिकाणी ही महिला 2 दिवसापूर्वी मयत झाली. सध्या निसर्ग कोपलेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, गरीब लोकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, पिकाचं नुकसान झालेलं आहे. बळीराजा संकटात आहे. अशा काळामध्ये काल 6 वाजता ही आमची मातोश्री मयत झाली. आणि त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे पाटेवाडी या गावामध्ये असणारी जी महाराष्ट्र शासनाची जी जमीन आहे, याच्या अगोदर तिथं काही आदिवासी समाजाच्या बांधवांना त्या ठिकाणी त्यांची तिथं मयत केली होती. हा समाज पुरतो, जाळत नाहीये, ह्याच्यामध्ये पद्धत आहे. म्हणून या ठिकाणी नेहमीप्रमाणे हा समाजातले काही तरुण त्या मातोश्रीला घेऊन गेले. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या गावातील धनदांडगे लोक, प्रस्थापित माणसं, जमीनदार, ज्यांच्याकडे दुधाचा व्यवसाय आहे मोठ्या प्रमाणामध्ये, स्वतःला गावाचे प्रमुख समजतात. विशेष म्हणजे ते या महाराष्ट्रातल्या काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी पण आहेत, ते जे नेहमी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा बुरखा पांघरून पुरोगामी विचाराची विचारसरणी मांडत असताना, शाहू फुले आंबेडकर विचाराची भूमिका मांडत असताना, त्या नेत्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्याच पक्षामध्ये ते काम करतायत. इकडे पुरोगामी विचार मांडतायत शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि दुसऱ्या साईडला त्यांचेच कार्यकर्ते या ठिकाणी आदिवासी समाजातल्या लोकांना शासनाच्या जागेमध्ये अंत्यविधी करायला विरोध करते. किती भयानक प्रकार आहे हा. 78 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं. तमाम या देशातल्या महापुरुषांनी स्वतःचं आयुष्य या ठिकाणी दिलं परिवर्तनासाठी, बदलासाठी. आणि आज त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामधल्या कर्जत तालुक्यातल्या पाटेवाडी या ठिकाणची घटना आहे. आज या ठिकाणी त्या महिलेला घेऊन आम्ही कर्जत तहसील कार्यालयाच्या पुढे आज या ठिकाणी आलो.
आज नवरात्राचा पहिला दिवस आहे. जगदंबे मातेला ह्या ठिकाणी पहिली माळ घालण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्यांनी शिक्षणाची गंगा वाडी वस्तीवरेपर्यंत पालापर्यंत नेली तर करबीर अण्णांच्या जयंती या ठिकाणी. दोन महत्वाचे आज प्रसंग आहेत, आज सण आहेत. अशा दिवशी आम्ही सगळे हे तमाम तालुक्यातील आदिवासी बांधव आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी आज या आमच्या मातोश्रीला, मयत मातोश्रीला घेऊन आम्हाला अंत्यविधीला जागा द्या ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कर्जत तहसील कार्यालयाच्या पुढे आलो. खरं तर खूप दुःखाची गोष्ट आहे. माझी कर्जत जामखेड तालुक्यातील तमाम राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, फक्त मतासाठी तुम्ही दरवाज्यात येतात. या तालुक्याचे मान्य राम शिंदे साहेब सभापती आहेत. या तालुक्याचे सध्याचे आमदार रोहित दादा पवार आहेत. मी या दोन्ही आमदारांना विनंती करणार आहेत, तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या काळामध्ये आज आदिवासी समाजातल्या बाईची डेड बॉडी घेऊन आम्हाला कर्जतच्या तहसील कार्यालयापुढे येऊन बसावं लागतंय. याचं चिंतन केलं पाहिजे. कोण आहे यांचा वाली? कोण ह्या गरीबाला न्याय देणार आहे? सरकारी जागेमध्ये जर अंत्यविधी करायला जर गावातील पुढारी माणसं जर विरोध करत असतील तर ही जागा कुणाची आहे? काही दिवस वेळेपूर्वी माझा संवाद झाला. त्या गावातील बाळू किर्दात नावाचा तो कोण आहे? तो गावगुंड पैशावाला. इथल्या पोलीस खात्याच्या माणसांनी फोन केला, त्याला सुद्धा पोलीस खात्याच्या माणसाला सुद्धा त्या धमकी दिली त्यांनी की त्याला काय करायचे करून घ्या, पोलीस खातं काय आमचं वाकडं करू शकत नाही. मी फोन केल्यानंतर मला मी कोण अरुण जाधव ओळखत नाहीये, कोण वंचित बहुजन आघाडी ओळखत नाहीये. 2 दिवस त्या माणसांनी त्या पाटेवाडीमध्ये थैमान घातलंय, दहशत माजवलेली आहे. कोण आहे बाळू किर्दात? हा कोण गावगुंड आहे? कोण त्याला राजकीय माणूस सपोर्ट करतोय? कोणचा पक्ष सपोर्ट करतोय त्याला? आदिवासीची सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करण्यासाठी, त्याला विरोध करण्यासाठी कुठला पुढारी मदत करतोय त्याचा जाहीरपणे मी निषेध करतोय. काय चाललंय वास्तव? 78 वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम्हाला पुराला जागा नाही, जाळायला जागा नाहीये. इथल्या राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती आहे. काय वास्तव आहे हे माय लेकरं, आज सण आहे, तुमच्या सोबत आहे, पोलीस खातं बघताय काय परिस्थिती आहे. इथल्या त्या गावगुंडाला अटक झाली पाहिजे. कोण दहशत माजवतो आदिवासीवरती? कोण त्या ठिकाणी अंत्यविधी करायला विरोध करतोय? पाटेवाडी गाव, त्या महाराष्ट्रातल्या लोकांना, जनतेला विनंती माझी, याचा जाहीरपणे निषेध करा. पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर, त्या गावामध्ये आदिवासीला सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करायला विरोध केला ना, आज या ठिकाणी डेड बॉडी घेऊन आम्ही कर्जत तहसीलच्या पुढे आलो. पोलीस खात्याला माझी विनंती आहे, इथल्या महसूल खात्याला माझी विनंती आहे, इथल्या राजकीय पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, ही का पाळी आली आमच्यावरती? कोण मदत करताय त्यांना? काय चालली दहशत? कोण गावगुंड येतो? पैशाच्या जीवावर, राजकारणाच्या जीवावरती आम्हाला विरोध करतायत. दुर्दैवाची गोष्ट, आम्हाला ही पाळी आली आहे. काय करणार आम्ही? न्याय मिळत नाहीये. हे गावगुंड कोण आहेत? कुठल्या वर्गातले आहेत? निषेध करतो मी त्या गावगुंडाचा. पोलीस खात्याने ताबडतोब तो बाळू किर्दात आणि कोण त्याच्या सोबतची माणसं आहेत ज्यांनी त्या ठिकाणी लोकांना मारण्यासाठी गज घेतले, काठ्या घेतल्या, अंत्यविधी हुसकावून लावलं. ते म्हणले काही झालं तरी चालन, परंतु या ठिकाणी आम्ही गावामध्ये अंत्यविधी करणार नाही, करून देणार नाही. काय तुमच्या बापाची जागा आहे का ती? महाराष्ट्र शासनाची जागा आहे, सरकारची जागा आहे, आणि तुम्ही दहशत माजवतात, धमक्या देतात पोलीस खात्याला, आम्हाला धमक्या देतात. मी फोनवर बोलत असताना म्हणले कोण वंचित बहुजन आघाडी ओळखत नाहीये, कोण अरुण जाधव ओळखत नाहीये. तुम्हाला काय करायची करा. अशी दहशत माजवली त्या पाटेवाडीमध्ये. आज हा समाज भयभीत झालाय. मायबाप सरकार आहे, महाराष्ट्र शासन. इथल्या आयोगाने दखल घेतली पाहिजे, अनुसूचित जाती जमाती आयोगाने, इथल्या सरकारने दखल घेतली पाहिजे, इथल्या मीडियाने दखल घेतली पाहिजे. ही परिस्थिती आमच्यावर आली का आली? आज आम्ही या ठिकाणी अंत्यविधी दिलं. इथल्या सरकारची जबाबदारी, इथल्या पोलीस खात्याची जबाबदारी. जोपर्यंत गावगुंडाला अटक होत नाहीये,
अंत्यविधीला विरोध करणाऱ्या त्या 3 गावगुंडांचा बंदोबस्त होत नाहीये तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हे अंत्यविधी हिथून या ठिकाणी हिताच अंत्यविधी करणार. आम्ही सगळे खोऱ्याने टिकाव घेऊन आलो. इथल्या शासनाने प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. आम्ही हलत नाही या ठिकाणी. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदिवासीला न्याय मिळालाच पाहिजे, आदिवासीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि ते खोरं टिकवायचं तहसील पुढे जाते पुरायचं हा ना. ऐका काय म्हणते साहेब. मी तहसीलदार साहेबांना फोन केला होता. तहसीलदार साहेबांनी सांगितलं की ते 2 लोक आहेत ते आम्ही घेऊन येतो आणि तुम्ही जाऊन अंत्यविधी करा. तुमचा जे काय हे रजिस्टर अर्ज करा. तो अर्ज केल्यानंतर आपण संपूर्ण याची माहिती घेऊन आपल्याला काय स्वरूपी जागा उपलब्ध करून द्यायची कारवाई करण्याची. तर तहसीलदार साहेबांचं प्रतिनिधी सांगितलं त्यांना की आपला प्रतिनिधी येऊ द्या. ते प्रतिनिधी येत आहे. आज सुट्टी असल्यामुळे तहसीलदार साहेब नाही आहेत. तर त्याची प्रतिनिधी थोड्या वेळात येत आहेत. ते तुम्हाला सविस्तर तहसीलदार साहेबांचा काय निरोप आहे ते आपल्याला दुर्दैवाची गोष्ट शिरसाट साहेब, अंत्यविधी करायला पत्र द्यावं लागतं. दुर्दैवाची गोष्ट खूप नाही. पत्र त्यासाठी नाही द्यायचं. पत्र काय जागा मागणीसाठी देतो. आज आम्हाला अंत्यविधी करा आणि नंतर जागा मागणीसाठी जर अर्ज केला तर प्रशासकीय लेवलला कोशिश आहे. त्याप्रमाणे कारवाई समाज कित्येक दिवसापासून त्या ठिकाणी रहिवासी असल्यामुळे यांचे आम्ही 10-20 प्रेत त्या जागेमध्ये झालेले आहेत. पुरलेले आहेत. यांचे कितीतरी प्रेत त्या ठिकाणी आहेत. नवीन जागा म्हणत नाही. त्यांचे वडील पुरले, माझे वडील पुरले. त्यांना मी सगळ्या JCB काल पावसात 2 मिनिटात आमची 40 वर्ष झालं मसून वाटत तिथं आहेत. 40 वर्ष झालं. आमचे म्हाताऱ्याच्या आजोबाची पंजाची आमची तिथं आहेत. तर तिथं लिहायला आणि मतदार असं माझं काय म्हणतात तुम्ही आम्हाला ते तहसीलदार साहेबांनी होता तो प्रतिनिधी आमच्या सोबत चला. कारण तुमच्या उपस्थितीमध्ये तिथं अंत्यविधी करतो. गावातले लोक आहेत ते गुंड आहेत. कारण त्यांनी स्वतः सुद्धा उलट सुद्धा बोलले. तुमचा जाऊन ते परंतु कर्मचाऱ्यांनी सुद्धा चुकीचं वर्तन केलं. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा मी स्वतः गेलो तिथं. आता भाऊजाई माझी आणि मी त्यांना समजून सांगायला गेलो. त्यांनी JCB माघारी पाठवला. का आता JCB वाल्याला मला तुझं तिथं गेला तर फॉरेस्टवाला त्यांनी आमच्या देखता फॉरेस्टवाल्याला फोन केला. फॉरेस्टवाल्याला आम्ही काय म्हणतो JCB जर नसेल येत तर आम्ही मी स्वतः गेलो. तर मग मला त्यांनी शिवी दिली. बाळू म्हणला तुझ्या खरी हिंमत आहे तर मग अंत्यविधी करून दाखव. असा करतो की तुझ्याकडे बघतो. लय पार देते तुझी लय पार देत लय गुरगुरी यायला लागली तर बघतो मी काय करायचं. रेकॉर्डिंग केलं माझ्यापाशी. रेकॉर्डिंग आहे. मी फेसबुक लाईव्ह केला होता. परत त्यांनी मला फोन केला की फेसबुक लाईव्ह का केला तू. मला त्यांनी धमकी दिली. म्हणजे मी सामाजिक काम करतो. त्या गावातलं पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, सामाजिक काम आहे माझं त्या गावात. आणि जर मला ती माझी भाऊजाला तो विरोध करीत असेल तर काय. सर आम्ही अंत्यविधी करायला तयार आहोत. तुम्ही आमच्या सोबत चला. तुमच्या स्वत तहसील असते हा त्याच्यावर अट्रॉसिटी प्रमाणे आम्ही काही बोलत नाही. तुम्ही जो निर्णय देता तो आम्हाला मान्य.